सामन्याला सुरुवात करण्याचा इशारा येतोय आणि राकेश आणि ऋतिक हे लाडिवलीचे दोन चांगले बॅटर आलेत आणि बॉलर आहे पहिला तो विजय. पहिलाच बॉल पायावरती होता, अपील पाहायला मिळालं आणि हा डॉट बॉल. एक रन कंप्लीट केली आहे. बाटकट आमचे पंच त्या ठिकाणी दाखवत असताना आणि 20 मिनिटांमध्ये ही इनिंग संपली पाहिजे. अक्षय दरेकर आता पूर्ण ॲग्रेसिव्ह झालेत, ॲग्रेसिव्ह मोडमध्ये आलेत. या आयोजनामध्ये ते महत्त्वाचा घटक आहेत. ओव्हर द विकेटनं फुल टॉस बॉल, गॅप शोधली आहे, कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सुई धागा फटका, गॅप शॉट आणि चांगला चौकार आलाय बॅटर राकेशच्या बॅटमधून. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार आलाय. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या आहे ती 5. लाडिवली रसायने परिसरातील खरं तर आपटा रोडवरती असलेले हे लाडिवली गाव आणि तिथला हा संघ फार लांबून आलाय. क्रिकेटचा क्लास, दर्जा, स्टँडर्ड सारं काही दाखवणारा षटकार आलाय बॅटर राकेशच्या बॅटमधून. छोटा पाक बडा धमाका, ठोक डीजे. स्वतःच्या मनगटामध्ये असलेलं स्किल, ताकद, पोटेन्शियल सारं काही दाखवणारा फटका. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक बाय राकेश. काय दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विजयच्या विरोधात. चांगला बॉल, विजयचं कमबॅक. कॉम्बॉक्समध्ये अजिंक्य भौड आमचे जवळचे मित्र ज्यांनी काल या स्पर्धेची सुरुवात केली, कालची रात्र ज्यांनी गाजवली आणि आज ज्यांनी आजच्या दुसऱ्या रात्रीची देखील सुरुवात केली ते अजिंक्य भौड कॉम्बॉक्समध्ये जोडलेत. त्यांच्या समवेत संदीप बोराडे सर आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करूयात. फटका हवेत आहे, बघायचंय झेल होणार का. हा झेल नाही, ही कॅच नाही तर कदाचित मॅच देखील गमावली जाऊ शकते. एका मोठ्या बॅटरला संधी दिली आहे. राकेश जो अत्यंत स्फोटक आहे, अत्यंत विस्फोटक आहे, अगदी सडपातळ बांध्याचा कमी उंचीचा हा खेळाडू आहे, परंतु त्याच्या मनगटामध्ये किती बळ आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. 13 धावा धावफलकावरती आहेत. अलीकडच्या काळामध्ये लाडिवली क्रिकेटचं फार मोठं नाव ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतंय आणि त्यामध्ये मोठा वाटा राकेश या बॅटरचा नेहमीच राहिलाय. चांगला स्ट्रोक, चेंडू हवेत फ्लाय झालाय. आता मात्र चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक. राकेशचा झेल टिपला जातोय आणि मोठा बॅटर बाद होतोय, मोठा धक्का बसतोय तो लाडिवली संघाला. कम ऑन डीजे मितांश. थोडंसं रनअप करत, वॉर्मअप करत मैदानामध्ये दाखल होतोय. वैभव ऋतिक आहे. लाडिवलीचा स्कोर झाला 1 ओव्हर नंतर 13. अजिंक्य भौड सर आमच्या समवेत कॉम्बॉक्समध्ये जोडले गेलेत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत. सातत्यानं कंटिन्युअस कॉमेंट्री ते करतायत, डे नाईट आणि सुरुवात त्यांनी मावळमधून केली या हंगामाला. त्यांचं स्वागत. आणि समोर जी शेकोटी केली आहे ना, त्यांना कळकळीची विनंती आहे की लगेच आपण बंद करा.
समोर शेगोटी केली, त्यांना कळकळीची विनंती आहे की लगेच आपण बंद करा. अमीर शेठ पार्ठे वावरलेचे यशस्वी उद्योजक यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. शिवसेना ट्रॉफी 2025 चौक परिसरातील एक सगळ्यात मोठी स्पर्धा, पहिली स्पर्धा नाईट रजनी स्वरूपामध्ये आपल्या भेटीला आली आहे. आडवा बाट न खेळण्याचा प्रयत्न आणि या त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. प्लेड ऑन झालेला आहे आणि बॅटर बाद होतोय. हा दुसरा धक्का बसलाय. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो. टप्पा पडल्यानंतर अगदी हिट विकेट गेला आहे, कारण बॅट आदळली बेल्स वरती, त्रिफळा उद्ध्वस्त झाला आणि विकेट गेली आहे. विकेट नंबर 2 मैदानामध्ये. आणि समोर शेकोटी जी केली ना ती बंद करा. उमेश गोलंदाजीला आलाय. अमीरभाई पार्ठे वावरल्याची यशस्वी उद्योजक यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये आलाय. अजिंक्य भौड आमच्या समवेत आहेत कॉम्बॉक्समध्ये. खरं तर कालपासून इसांबेची स्पर्धा ते कव्हर करतायत. काल रात्री इथे होते. सातत्यानं कंटिन्युअस डे नाईट मॅचेस करतायत, म्हणून आज त्यांना आम्ही थोडी रेस्ट दिलेली आहे आणि ते फक्त आज आमच्या समवेत ॲज अ फ्रेंड म्हणून जोडले गेलेत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चांगला बॉल. उमेश चांगली बॉलिंग करतोय. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. वैभव आणि बंटी हे दोन्ही न्यू बॅटर मैदानामध्ये आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केली होती, परंतु शेवटच्या बॉलवरती राकेशची मोठी विकेट मिळाली आणि आता मात्र चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाजी करणाऱ्या कलोते संघाचं. कलोते संघ चौक परिसरातील आणखीन एक दर्जेदार संघ. चांगला स्ट्रोक आहे. आडवा बॅटनं बॉलला ड्रॅग केलंय. मिड विकेटला वाईडिश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या मध्ये फील्ड केले गेले आणि एकच धाव. सिंगल डबल्सनं जास्त काही फरक पडणार नाहीये, कारण या मैदानावरती धावा वाचताना आपण पाहिल्यात आणि मागच्या मॅचमध्ये चेस होताना देखील आपण पाहिलाय. दर्जेदार खेळ मागच्या मॅचमध्ये आपल्याला भिलवले संघाचा पाहायला मिळाला. 9 बॉलचा खेळ संपलाय आणि एकूण धावसंख्या आहे ती 14-42 असं इक्वेशन स्कोरबोर्डवरती. फुलटॉस समोर खेळलेत. चेंडू हवेत क्षेत्ररक्षकाच्या पुढे पडलाय. पहिल्या टप्प्यावरती फील्ड केलाय आणि 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली. अमीर शेठ पार्टे आहेत. त्यांचं या ओव्हर नंतर सन्मान केला जाईल. वावरल्याचे यशस्वी उद्योजक आणि अक्षय शेठ दरेकर यांचं मोलाचं सहकार्य कृष्णा भवरे आणि संपूर्ण भीमतेज क्रिकेट संघ वडवीर यांच्या पाठीमागे राहिलंय. एकूण धावसंख्या आहे ती 16. सेकंड ओव्हर प्रोग्रेसमध्ये आहे. KTCच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहू शकतो. पायावरती बॉल होता. पाठीमागे ऑफफील्ड फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट्समन होतोय बाद. विकेट जातीये. बॅट्समन बाद झालेला आहे. विकेट जातीये आणि हा धक्का बसलाय तो फलंदाजी करणाऱ्या लाडवली संघाला. डीजे बजाव. अगदी मधोमध पंचांनी प्लम पकडलं. स्टंपवरचा षष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आणि
एकूण धावसंख्या झाली आहे ती 16. बॅट्समन आउट झाले ते 3. उमेशची चांगली बॉलिंग पाहायला मिळते. हेमंत न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. हेमंत आणि बंटी मैदानामध्ये आहे. हेमंत न्यू बॅटर आता क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळेल. समीरभाई मुकणे यांचं शुभ आगमन झालंय, त्यांचं स्वागत. खाली राहिला बॉल आणि बीट केलं. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये आल्या त्या 3 धावा आणि विकेट मिळाल्या त्या 2. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती लाडविले संघाच्या आणि अजिंक्य भाऊड यांचे मावस भाऊ आमिर शेठ पार्ठे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. अजिंक्य भाऊड यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतोय की या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अशोक सुरवसे यांचा सन्मान केला जाईल. बाबू भवरे म्हणजे आमचे कृष्णा भवरे या स्पर्धेचे मुख्य आयोजक. मितांश डेकोरेटरचे सर्वेसर्वा शांत संयमी अशोक सुरवसे यांचा सन्मान केला जातोय. 2 ओव्हर नंतर 16 आहेत. बॉलिंगला तिसरा गोलंदाज नामदेव आलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा अँगल बनणारा हा चेंडू आतमध्ये येत असताना बंटी स्ट्राइक वरती आहे. बंटे खरं तर एक हार्ड हिटर बॅटर आहे. मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो, परंतु आता त्याचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. राकेशनं काय सुरुवात केली होती, परंतु आता पूर्णपणे त्या धाबांना लगाम लावलाय, स्पीड ब्रेकर लावलाय, आळा घातलाय असं म्हणायला हरकत नाहीये. समोर खेळलेत. फार चांगला स्ट्रोक आहे, परंतु एलिव्हेशन नाही. झेल टिपला जातोय. आणखीन एक बॅटर बाद होतोय. चौथा धक्का बसतोय लाडविले संघाला. कमॉन ढिजे मितांश. लाडिवलीचे साहिल अजिंक्य भाऊड यांचे मित्र यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. अक्षय दरेकर यांच्या शुभ हस्ते साहिल यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॅटर बाद झालेत. न्यू बॅटर संतोष मैदानामध्ये आलाय. नामदेवची चांगली बॉलिंग पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक पाठीमागे. चोरटी धाव थोडीशी महागात ठरली असती आणि या ठिकाणी साहिल यांचा सन्मान केला जातोय. अक्षय दरेकर या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते सिंगल आली आहे आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 17. 4 बॅटर बाद झालेत. नामदेव चांगली बॉलिंग करतोय. पहिल्या बॉलवरती दुसऱ्या बॉलवरती चौकार, तदनंतर षटकार आणि तदनंतर एकही मोठा फटका आला नाहीये. पहिल्या 3 बॉलवरती 11 धावा होत्या आणि त्यानंतर 12 बॉलमध्ये फक्त 6 धावा आल्यात. विचार करावा लागेल. या बॅटर्सला विकेट राखावी लागेल. चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. पाठीमागे चांगली फिल्डिंग, एकच धाव. सिंगल डबल्स घेताना हे बॅटर पाहायला मिळत आहेत. 7 मिनिटांमध्ये ही इनिंग संपली पाहिजे. अक्षय दरेकर त्या ठिकाणी टाइमर सेट करून आहेत, कारण ते देखील एक यशस्वी आयोजक आहेत. विभाग प्रमुख चषकाचे ते मुख्य आयोजनाचा एक घटक होते. फार चांगलं आयोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं. हा डॉट बॉल खरं तर दहशत प्रस्थापित केली आहे, वर्चस्व निर्माण केलंय, परंतु हे वर्चस्व मोडीत काढण्याची आता गरज आहे. एखादा मोठा फटका आला ना तर बॅटरचा कॉन्फिडन्स वाढेल. सिंगल डबल्सनं देखील चांगल्या धावसंख्येपर्यंत, फायटिंग टोटल पर्यंत निश्चित रूपानं पोचू शकते फलंदाजी करणारी लाडिवली टीम. खोदून काढलाय बॉल समोरच्या रिजनमध्ये. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
लाडिवली टीमसाठी राहुलजी पवार यांच्याकडून शुभेच्छा आल्यात, त्यांचा देखील मनपूर्वक स्वागत. राहुलजी पवार युवा उद्योजक यांच्या शुभेच्छांचा मनपूर्वक स्वीकार आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आहे ती 19. 20 धावा आहेत, माफ करा 20. 6.67चा ॲव्हरेज आहे. आणि मयूर 3 ओव्हरमध्ये 20 आहेत. आणि मयूर जाधव ज्यांचं मल्हार हे देखील नाव आहे, त्यांच्या हातामध्ये आता षटक देण्यात आलंय. सॉल्टचे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचे मॅनेजर लहू येवले यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मयूरचा हा बॉल एज अँड इट्स टेकन. बघायचं काय घडलंय. गिरीशजी गोळे यांच्याकडून देखील लाडिवली टीमला शुभेच्छा आल्या, त्यांचा देखील स्वीकार. एज टेकन कॅरी केली आहे का हे चेक केलं जाईल. कॅरी केलंय का, झेल एक्झॅक्टली हातामध्ये कॅरी केलाय का, की बॉल लँड होऊन कॅरी केलाय हे चेक केलं जाईल. अंपायर डिसिजन असेल, कारण बॅट्समन समोर आहे, एक्झॅक्टली व्ह्यू अजिबात नाहीये. द ऑनफिल्ड डिसिजन इज अ फायनल डिसिजन. आणि बॅट्समन आउट आहे. धक्का बसलाय. 5वा 20 धावा धावफलकावरती. 5वा बॅटर बाद झालाय आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय करण. 20 धावा आहेत. 5 बॉलमध्ये 10-12 जरी आल्या ना तर फायटिंग टोटल ठरू शकते. या मैदानावरती धावा होतानाही पाहिल्यात, धावा रोखतानाही आपण पाहिलंय, त्यामुळे तो संघर्ष करायला हवा. मयूर चांगली बॉलिंग करतोय. मयूर जाधव, संदीप दादा जाधव यांचा हा सुपुत्र एक चांगला ऑलराऊंडर प्लेयर आहे. लाडिवली आणि कलोते यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. यानंतर एक चांगली मॅच आपल्या भेटीला येईल. कोयना आणि भिलवले या दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की त्यांनी यावं. कोयना आणि भिलवलेचा कॅप्टन दोघांनाही उपस्थित राहावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. विनर मध्ये आपण मॅच खेळवणार आहोत आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. पहिला बॉलवरती विकेट नंतर वाईड बॉल आलाय, त्यानंतर 2 धावा. एकूण धावसंख्या झाली आहे ती 23. 23 ऑन बोर्ड. खरं तर कलोते टीमचे देखील आभार मानले पाहिजेत आपण. एका फोनवरती हा संघ खेळण्यासाठी तयार झालाय. मल्हार जाधव यांना फोन केला कृष्णा भवरे यांनी आणि एक संघ कमी असताना एका फोनवरती ते रेडी झाले, त्यांचा आभार. हा बॉल ऑन द राईज खेळलाय. चोरटी धाव आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. बॅटर सेफ आहे. एक धाव कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली. 24 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगलं खेळावा लागेल. संतोष आहे, करण आहे, या दोन्ही बॅटरला एकाच मोठा फटका या धावसंख्येला ॲक्सेलरेट करू शकतो, एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊ शकतो. ऑन द राईज पुन्हा एकदा खेळलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. कोयना टीमचा कॅप्टन आणि भिलवलेचा कॅप्टन दोघांनाही विनंती आहे की टॉससाठी आपण यावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की लगेच आपण यावं. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेगमध्ये सेफली लँड झाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न
आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सफल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकूण धावसंख्या झाली आहे 27. आणि हे आयोजन इतकं दैदिप्यमान आहे ना की आणखीन संघांचे कॉल येतात एंट्रीसाठी की कोणता संघ कमी झाला तर आम्हाला कॉल करा. कृष्णा भवरे यांनी 56 संघांना प्रवेश दिलाय, परंतु आणखीन संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत. अजून 10 संघ वेटिंग वरती आहेत. समोरच्या रिझन मध्ये डाऊन द ग्राउंड. एक धाव कंप्लीट. थ्रो बघा किती पार्लल आलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर होतोय बाद. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 28. एक रन शॉर्ट आहे म्हणजे एकही धाव मिळणार नाही. शॉर्ट रनचा इशारा आलाय म्हणजे एकही धाव मिळणार नाही. एकूण धावसंख्या झाली आहे 27. टार्गेट असेल 29चं. विशाल वाघमारे आलेला आहे. विशाल या आपण टॉससाठी. आणि मितेश आपला कॅप्टन लवकर पाठवा. निर्विघ्न 11 कोयना कॅप्टन आपल्या लवकर पाठवा टॉस करण्यासाठी. 28चं टार्गेट आहे. सेकंड इनिंग मध्ये 28चं टार्गेट आहे. अक्षय शेठ दरेकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. विशाल आणि मितेश दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. 3 ओव्हरची मॅच असेल. विशाल मितेश 1 ओव्हर पॉवर प्ले. स्क्रीनवरती आपण पाहतोय अक्षय शेठ दरेकर टॉस करतायत. टॉस जिंकलाय विशाल आणि बॉलिंग घेतलेली आहे. मितेश लगेच आपण रेडी राहायचं नेक्स्ट मॅचसाठी. जुई 11 होराळे संघाचे पुरस्कर्ते प्रतीक शेठ मोरे यांना विनंती आहे की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. प्रतीकजी मोरे आणि प्रवीणजी मोरे या दोघांनाही विनंती करतोय की मुख्य मंचावरती यावं. आणि त्यांच्या मावशीच्या गावचा हा संघ आहे. आणि हे या विभागातलं जे मैदान आहे या मैदानासाठी खरं तर स्वर्गीय पांडुरंग अण्णा मोरे यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच हे मैदान आपल्या विभागाला लाभलेलं आहे. कलोते आणि लाडिवलीची मॅच आहे. 28चं टार्गेट आहे. मल्हार आणि त्याच्या सोबतीला न्यू बॅटर राजू मैदानामध्ये दाखल होत आहेत. आणि या ऐकूया आपण संदीप बोराडे सरांना.
येस, थँक्यू सूरज सर. जाऊया मॅचकडे. अर्थातच जुई 11 ओरालेचे पॅकर आदरणीय प्रवीण पांडुरंग अण्णा मोरे आणि त्यांच्या समवेत प्रतीक पांडुरंग अण्णा मोरे यांना विनंती की आपण मंचावरती या. दोन्ही बंधूंनी अर्थातच या ठिकाणी जुई 11 ओराले टीमला पॅक केलाय आणि खरोखर अगदी जुई 11 ओराले टीमच्या या मॅचसाठी अमोलजी दरेकर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. त्यांचा सुद्धा या स्पर्धेसाठी स्वीकार असेल. आणि जाऊया मॅचकडे. अर्थातच आपण एकीकडे पाहतोय कलोते आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला जय हनुमान लाडिवली टीम. चला, टायमिंग सेट झालंय तुमचं. अक्षयजी दरेकर काय यशस्वी आयोजक आहेत त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आज मैदानात पाहायला मिळते. अगदी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी KTC लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कालच्या स्पर्धेमध्ये अगदी KTC लाईव्हने ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला. या मैदानाची क्षणचित्रे अगदी 200 मीटरच्या उंचीवरून घेण्यात आलेली होती आणि अप्रतिम तो देखावा तुम्ही पाहत होता. KTC लाईव्हच्या माध्यमातून आज ती छायाचित्रे थोडी प्रसारित केली जात आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर सलामीची जोडी मैदानात आहे. मयूर आणि राजू ही सलामीची जोडी. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋतिक पाहायला मिळत आहे. टार्गेट चांगलं सेट केलंय. 4 षटकांमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी 28 धावा पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाल्यात आणि या ठिकाणी आता 29 धावसंख्येची गरज असताना पहिल्याच 28 धावसंख्येचा टार्गेट सेट असताना पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी सिक्सर जरूर आलाय. कलोते टीम अप्रतिम षटकार. मी तर म्हणेल जबरदस्त. मला मगाशच्या मॅच मधली सौरभची आठवण जरूर झाली. समालोचन कक्षाच्या अगदी समोर असा झेल आला होता, तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता. आणि तो झेल त्यांनी शरीराचा पूर्णपणे वापर करत असताना अगदी कॅरी केला होता. षटकार वाचवला होता मी तर म्हणेल. सुभाष सोनी सावंत यांच्याकडून मात्र राकेशसाठी पारितोषिक लागलं जात आहे. जर 2 विकेट घेतल्या तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. षटकार, चौकार आणि त्याच्या मदतीने 10 धावा या धावफलकावरती आहेत. ऋतिकचं षटक आता महागडं जरूर ठरत आहे. अगदी आपण पाहायला गेलो तो लो स्कोरिंग मॅचेसकडे वळलत की काय हे प्रश्न असताना सुद्धा मी म्हणेल 28 धावा. तसं म्हणायला गेलं तर 6 बॉल आणि त्याच्यावरती 6 धावा जरी असला तरी तो सामना हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्याची ताकद क्रिकेटमध्ये पाहायला मिळालेली प्रत्येक क्षणी. परंतु या क्षणी इथे 24 बॉल आणि त्याच्यावरती अतिरिक्त 4 धावा होत्या. म्हणजे नक्कीच मी म्हणेल धावा समाधानकारक सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कलोती टीमची बॅटिंग सध्या मैदानात आहे. सलामीची जोडी मयूर आणि राजू. परंतु मयूरच्या बॅटमधून आलेले 2 मोठे फटके. फटका उचलण्याचा प्रयत्न केळायचं होतं. खरं म्हणायला गेलं तर अगदी स्वीपर रिजनमध्ये पॉइंटला क्लिक करायचं होतं, परंतु पंचांचा वाईटचा इशारा. वाईटच्या मदतीने मात्र या ठिकाणी 11 धावा या धावफलकावरती आल्यात. 11 धावींच्या मदतीने आपण पाहतो या धावा पाहायला मिळत आहेत. ऋतिकची गोलंदाजी सामन्यात. चांगला फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात, परंतु बॉलला मात्र अडवू शकले नाही आहेत. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक पाहतोय आपण अगदी काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि या चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्यात त्या 15 या आकड्यावरती. फार चांगला संघर्ष होता, परंतु इथे पंचांचा नो बॉलचा इशारा. नो +4 अशा या 5 धावा येतील आणि या 5 धावांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे 16 आकड्यावरती. आता बॉल गणित धावा या जसं 4 एक्स्ट्रा मध्ये होत्या, आता मात्र इथे धावा कमी आहेत आणि बॉल मात्र जास्त पाहायला मिळत आहेत. आता 22 बॉल मध्ये करायच्या आहेत त्या 12 धावा. समीकरण आता बिघडलंय. खरं म्हणायला गेलं तर लाडिवली टीम रसायनी परिसरात अगदी एक गाजावाजा या टीमचा जरूर पाहायला मिळतं. तर एकीकडे चौक परिसरात
खोपोली पर्यंत जर पाहायला गेलं तर अगदी कलोते टीमचा गाजावाजा आपण अनुभवलाय. म्हणजे सध्या या ठिकाणी पाहायला गेला तर एक चांगली बॅटिंग लाईन मयूरच्या माध्यमातून मैदानात आली आहे. 3 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले. सोळा धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका पुन्हा एकदा. आता क्षेत्ररक्षक, थोडीशी आशा या क्षेत्ररक्षकांनी सोडली की काय मॅच मधले. आणि इथे सुद्धा नो बॉलवर तर नंतर आलेला फ्री हिट आणि त्याच्यावरती आलेल्या या 4 धावा. 4 धाव्यांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते 20 या आकड्यावरती. फार सामन्याचा मी तर म्हणेल अगदी वेळ वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा मयुरा बॅटर या मॅच मध्ये जरूर करतोय. 4 अधिकृत बॉल आणि 20 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे डॉट आलाय. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन या षटकाचा विचार करायला गेलं तर 2 बॉल शिल्लक आहेत. एक वाईड एक नो अशी रणनीती सध्या मैदानात आली होती. परंतु त्याच्यानंतर एक चांगले मोठे फटके सुद्धा आलेत. पुलर लेंथ आणि त्याचा फायदा मात्र अगदी दिशा दिली आहे आणि बॉलला ट्रॅव्हल केलंय ते मात्र स्क्वेअर लेग रिजन मधून 4 धावेंसाठी चौकार. ते लागल्या गेल्यात. आणि या ठिकाणी अगदी विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. अर्थातच 28 धावा संख्येची गरज होती ना पहिल्या षटकात. अगदी समाचार घेत असताना या ठिकाणी विनिंग स्ट्रोक येतोय. कलोती टीम या ठिकाणी विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन. तर लाडिवली टीम आपलं गोड गोड कौतुक. गोलंदाजी साकारत असताना एक विकेट